आता तुम्ही म्हणत असणार कुठं जाते म्हणून असं डोक्यावरती ओढणी टाकत मस्त हवेमध्ये उन्हामध्ये इतकी, तर काहीच नाही. ट्रिपला जाण्याच्या अगोदर म्हटलं केसांचं हेअर केअर केलं जायला पाहिजे, तर बस थोडे केसन ते कापायला जात होती. सगळ्यात अगोदर ताईला घ्यायला गेली. ताईला घेऊन आल्यानंतर मग मला आणि ताईला दोघांना केस कट करायचे होते. तर मग गेलो दोघंजण सलॉनमध्ये केस कट करायला. नवरा पण सोबत होता. एक दिवस सुट्टी राहते पण शांती नाही लागू देत असं म्हणत होता. फायनली पोचलो जिथं जायचं होतं तिथं. सगळ्यात अगोदर हेअर वॉश केले. हेअर वॉश केल्यानंतर मग केसांच्या गुथा मोडल्या होत्या त्यांनी आणि मग नंतर हेअर कट झाले होते. नंतर त्या ज्या एक मॅडम होत्या ना उभ्या साडीवरती, त्या मॅडम म्हणे व्हिडिओ शूट करणं अलाऊ नाही आहे इथं, म्हणून पुढचे व्हिडिओ काही मी शूट नाही केले होते. बस हेच कसे तरी त्या दुसऱ्या होत्या त्यांनी काहीच नाही सांगितलं होतं, पण जे होत्या ना उभ्या यांनी नाही सांगितलं होतं. हेअर कट झाल्यानंतर ताईचे पण झाले होते आणि माझे पण झाले होते हेअर कट. तर कसं वाटतं हेअर कट सांगा, एकदम छान केलेले आहेत का म्हणून. असं ताईचे केस मोठे आणि दाट आहेत, माझे केस भरपूर बारीक आहेत, म्हणून मी नॉर्मली असा हेअर कट ठेवला आणि खूपच छान वाटत होतं. डोकं एकदम हलकं वाटत होतं, लुक एकदम चेंज होऊन गेला. हेअर कट झाल्यानंतर ताईला सोडल्यानंतर आलो होतो मार्केटला. मार्केटमध्ये भरपूर शॉपिंग केली. शॉपिंग केल्यानंतर डायरेक्ट आम्ही घरीच गेलो होतो. त्याचे पुढचे व्हिडिओ काही शूट केले नाही आहेत. तर बस हाच होता छोटासा मिनीचा ब्लॉग. आवडला असणार तर सबस्क्राईब करा, लाईक करा चॅनलला आणि सपोर्ट करा. लवकरच आपले 3000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत. तर भेटूया पुढच्या ब्लॉग.